तुम्ही परवा दिल्लीला बोलले की AQI इतका खराब आहे की मला राहायला होत नाही दिल्लीत. नागपूरचंही हवा खूप खराब तुम्ही आहे. मला चांगलं म्हणा की वाईट म्हणा, हो. मला काय घेणं नाही. लोकांनी मी आता यही म्हटलं, ज्याला द्यायचं त्याने मत द्या, नाही तर नका. सत्ता मिळाली तो बी ठीक, नाही मिळाली ते बी ठीक. नाही मिळाली तर विरोधी पक्षात राहून, मिळाली तर 70%. कायद्याबद्दल सन्मान पण नाही आणि भीती पण नाही. दरवर्षी 5 लाख ॲक्सिडेंट होतात, 1,80,000 डेथ्स होतात. राजकारणात तुम्ही नाही निवडून आले का मरता का तुम्ही? राजकारण म्हटल्यावर त्याच्यामध्ये विकासापेक्षा अन्य मुद्द्यांची चर्चा होत असते. जातीची होते, धर्माची होते, भाषेची होते. एक मुद्दा चिंतेचा आहे की 350 मेगावॉट 350 MLD पाणी जरी आम्ही कोराडी खपटका देत असलो तरी 250 ते 300 MLD पाणी घाण पाणी आम्ही नाग नदीत सोडून देतो. आधी आपण नागपूरपासून सुरू करू की नागपूरच्या सगळ्या संकल्पना तुम्ही ज्या आखल्या होत्या त्या पूर्णत्वास गेल्या का? आणि आता काही लोक असं पण बोलतात की म्हणजे हा दुसरा त्याच्या जोडीचा प्रश्न आहे की हा अतिरेकही होत आहे विकासाचा, असं पण काही लोक बोलतात. जे तर हे नेमकं कसं आहे चित्र की याची फळं नंतर टाकायला मिळतील, आता थोडासा त्रास होतो आहे त्याचा सहन केला पाहिजे, आणि एकूण नागपूरच्या तुमच्या संकल्पना. मुळामध्ये असं आहे की राजकारण म्हटल्यावर त्याच्यामध्ये विकासापेक्षा अन्य मुद्द्यांची चर्चा होत असते. जातीची होते, धर्माची होते, भाषेची होते, अजून त्याचे रिलिजियस, रिजनल, कास्ट, लिंग्विस्टिक, आणि मग आमिष दाखवून जिंकण्याचा प्रयत्न होतो. पण लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने सरकार जे आहे त्याची चर्चा त्याच्या परफॉर्मन्सशी होणं, की नेत्याची, आमदाराची किंवा खासदाराची किंवा नगरसेवकाची निवडणूक ही परीक्षा आहे. आणि जनतेच्या मनातला आयडियल अजेंडा जो आहे तो रोजमर्रा जीवनातले जे जनतेचे प्रश्न आहेत त्या प्रश्नामुळे, त्या पक्षामुळे किंवा त्या नेत्यांमुळे त्यांच्या जीवनात किती सुसह्यता आली आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली आहे, त्याच्या आधारावर त्याचं मूल्यांकन व्हायला पाहिजे. कारण शेवटी आपलं जे काही लोकशाहीमध्ये आहे ते कल्याणकारी राज्याची कल्पना हीच आहे की लोककल्याण, किंवा ज्याला आता जगात त्याची चर्चा आहे की डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, सुखांक, शिक्षण क्षेत्रात, स्वास्थ्य क्षेत्रात, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, रोजगारामध्ये, आर्थिक प्रगतीमध्ये हे विषय राष्ट्र आणि समाज दोघांकरता महत्त्वाचे आहेत. पण ज्या लोकांना परफॉर्मन्स नाही आहे ते लोक कार्य करण्यापेक्षा शॉर्टकट मारतात, आणि मग शॉर्टकटमध्ये जात, पंथ, धर्म, भाषा, रिलिजन किंवा मग आमिष दाखवून त्याच्यावर लोकांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की निवडणूक ही नेत्याची परीक्षा आहे, तिचा संबंध त्याच्या अजेंडाशी आहे, जनतेच्या सुसह्य विकासाशी आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटशी आहे. आणि त्यामुळे लोकशाही जर गुणात्मक परिवर्तन करायचं असेल तर राजनीती म्हणजे केवळ सत्ताकारण नाही, राजकारण, समाजकारण, विकासकारण, अर्थकारण हे विविध आयाम आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा लोकशाही यशस्वी करण्याकरता आपल्याला राजकारणाची व्याख्या रिडिफाईन करून लोकांमध्ये प्रचलित करण्याची आवश्यकता असं मला वाटतं. आणि त्यामुळे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट याची चर्चा झाली पाहिजे, आणि याच्या आधारावर लोकांनी आपलं मत दिलं पाहिजे. यातून लोकशाही प्रगल्भ होईल आणि जनकल्याणकारी राज्याची जी संकल्पना ती यशस्वी होईल. त्यामुळे मी नेहमी या दृष्टीने विचार करतो की आपली लोकांकरता काय करू शकलो. दुसरा मुद्दा असा आहे की आता काय केलं पाहिजे आणि काय करायला पाहिजे आणि काय केलेलं आहे याच्याबद्दल साधारणतः विकास झाला पाहिजे, जनतेच्या अपेक्षा काय आहेत, आणि अपेक्षामध्ये
विकासाचा अतिरेक म्हणजे काय हाही शब्द समजला पाहिजे. हो. मला वाटतं की अजून तर विकासच पूर्ण झाला नाही, कारण आशा अपेक्षा आणि आकांक्षा या टिकत नाही. म्हणजे ज्याच्याजवळ सायकल आहे त्याला स्कूटर पाहिजे, स्कूटर आहे त्याला कार पाहिजे, कार पाहिजे त्याला मर्सिडीज गाडी पाहिजे. ज्याचं सध्या किरायाच्या घरात कुठेच घर नाही राहतो, फुटपाथवर राहतो, त्याला कुठेतरी किरायाचं घर पाहिजे. किरायाचं घर आहे त्याला मालकीचं घर पाहिजे, मालकीचं घर आहे त्याला बंगला पाहिजे. आणि हे ॲस्पिरेशन्स हे नॅचरल आहेत. त्यामुळे विकासाच्या ह्याच्यात जे मिळालं ते लोक विसरतात, आणि जे मिळालं नाही ते आठवण ठेवतात. ते नैसर्गिक आहे, आणि ते का मिळालं नाही म्हणून त्याची भावना व्यक्त करतात. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये जेवढं काय आपल्याला करता येईल ते केलं पाहिजे. आणि अजून जे काही केलं आहे ते लोकांसमोर आहे, आणि व्यक्तिगत जे केलं आहे त्याच्यात अजून पुष्कळ काही करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. विशेषतः तुम्ही जो म्हणता विकासाचा अतिरेक होतो, त्याचा काही अशी मतं तुम्ही तुमच्या मताशी सहमत नाही आहे. मागच्या वेळी या अंबाझरीला 1.5-2 वर्षापूर्वी जेव्हा पूर आला, तेव्हा शंकरनगरमध्ये, रामदासपेठमध्ये पाणी शिरलं, आणि त्यावेळी असा आरोप झाला की हे कॉन्क्रीट रोड बांधले, विकासाचा अतिरेक झाला, आणि याच्यावर टीका झाली असं म्हणणारा एक व्ह्यू पॉईंट आहे. मी त्याचा आदर करतो. पण खरी समस्या अशी होती की या अंबाझरी तलावात पाणी आल्यानंतर ते वाहून जाण्याकरता जो नागनदी आहे तिचा आम्ही अभ्यास केला, आणि त्यात लक्षात असं आलं की हे पाण्यात गतिरोध आहे. विशेषतः ह्या नागनदी इथून निघते तेव्हा पहिल्यांदा त्या पुलाच्या तिथे पाणी आणायचं, ते इकडून या वर्मा लेआउटला जायचं. लक्षात तो पूल मोठा केला पाहिजे. मध्ये तो पार्क बनला होता, तिथे हल्दीरामनी अतिक्रमण करून तिथे त्याची रुंदी कमी केली होती, ती दूर केली. तर तिथून पलीकडे एक स्केटिंग रिंग मी पालकमंत्री असताना बनली, त्यामुळे मी कोणाला दोष देत नाही. त्यावेळी आम्ही एक नदीत पिलर घेतला होता, आणि ते करण्यामध्ये माझ्या अनुमतीने घेतला होता. त्यावेळी मी श्रीनिवास पाटील अध्यक्ष होते, NITचे चेअरमन होते, आणि चिकाटे नावाचे अधिकारी होते. त्यांना बार्सिलोनाला पाठवलं होतं, आणि तिथली स्केटिंग रिंग बघून ती तयार केली. त्याचे जे डायमीटर्स होते त्याच्यात जागा कमी पडत होती, ते पूर्ण करण्यामध्ये ती थोडीशी होती. ते असं वाटलं की त्यांनी काही अडचण येणार नाही, पण ती चूक झाली होती, ती उकडून फेकली. मग पंचशील जवळ जो पूल होता त्याच्यात पाणी अडायचं, मग ते पूल तोडला, तो वाहूनही गेला, तुटलाच होता. मी स्वतः रविनगरच्या पुलाच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं विदाऊट टेंडर NHAIकडनं ते काम करून तो पूल पूर्ण केला, आणि साधारणतः यशवंत स्टेडियमपर्यंत नागनदीच्या ह्याच्यातून सगळे गतिरोध दूर केले. त्याला येणारे जे प्रवाह होते ते थोडे क्लिअर करून घेतले, आणि आता गेल्या 1.5-2 वर्षात, या वर्षी मागच्या वर्षी नाही आलं. तर त्याच्यामध्ये नागनदीच्या पाण्याच्या बाबतीत त्यावेळी पाणी शिरल्यामुळे शंकरनगरमध्ये किंवा रामदासपेठमध्ये, वर्मा लेआउटमध्ये खूप नुकसान झालं होतं. लोक नाराज झाले होते. महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी पहिल्या 2nd फ्लोअरपर्यंत पाणी गेलं, पाऊसही खूप आला होता. त्यामुळे काही चुका होत्या त्या दुरुस्त केल्या. त्यावेळी या लोकांनी कॉन्क्रीट रोडमुळे सगळं हे झालं असा एक आरोप आला. तर कॉन्क्रीट रोडच्या बाबतीत असं आहे की कॉन्क्रीट रोड इथे ब्लॅक कॉटन सॉईल आहे, आणि त्यामुळे इथे बिटुमिन रोड टिकत नाही. पण कॉन्क्रीट रोडच्या बरोबर पाणी वाहण्याकरता रस्त्याच्या बाजूला ड्रेनेज सिस्टम चांगली व्हायला पाहिजे. त्याच्यात बऱ्याच ठिकाणी त्रुटी आहेत. आता काळजी घेऊन मागे लागून पाणी वाहण्याकरता नीट व्यवस्था होणं, आणि कॉन्क्रीट रोड. आता या शहरात, महाराष्ट्रातलं आणि देशातलं असं एक शहर आहे की या शहरात रस्ते गड्डे नाही आहेत. आणि मी 1995 साली मंत्री बनलो. आज जवळपास
30 वर्ष झाली. आणि या 30 वर्षात मी जी कॉन्क्रीटचे रस्ते बांधले ती जवळपास चांगली आहेत. इव्हन जर या रस्त्याचा हिशोब केला की आपण बिटवीन रोड बांधले असते तर याच्यामुळे दरवर्षी 2 वर्षात रस्ते खराब व्हायचे, तर 30 वर्षात 15 वेळा रस्ते दुरुस्त करावे लागले असते. त्यात अगदी काही काही चांगले रस्ते आहेत म्हणजे जी आज उल्लेखनीय आहेत, प्रत्येक नागपूरमध्ये आहेत, ते एकदम चांगली आहेत. आणि त्यामुळे गड्डे नाही आहेत. त्याच काळामध्ये हा रिंग रोड पूर्ण बांधला आपण, आणि या रिंग रोडवर मी पूर्ण कॉन्क्रिटिंग केलं CRF फंडातून, आणि ड्रेनेजचे पाण्याची पाईपलाईन केली. त्याच्यात असतोय चांगला. आणि एक व्हाईट टॉपिंग नावाची टेक्नॉलॉजी आणली की बिटुमिन रोडमध्ये एक स्पेसिफिक स्टाटा असेल तर त्याच्यावर आपण 8 इंचाचं व्हाईट टॉपिंग करायचं. सध्या वर्धा रोड जो आहे पूर्ण हा त्या टेक्नॉलॉजीने कॉन्क्रीट केला. आणि आता मी 2 रोड मंजूर केला. एक 0 माईल टू पारडी पूल तिकडे प्रजापती नगर म्हणजे सेंट्रल रोड पूर्ण कॉन्क्रिटीकरण मंजूर केलं, आणि 0 माईल टू ऑटोमॅटिव्ह चौक कामठी रोड हे दोन्ही कॉन्क्रिटिंग करणं सुरू आहे. ते 2 मोठे रस्ते केले, अन्य रस्ते केले. तुम्ही बघा आता मी या रस्त्याने आलो, हा लंडन स्ट्रीटच्या बाजूला, ह्या रस्त्यात किती गड्डे राहायचे, अंधार राहायचा, हा पूर्ण कॉन्क्रिटिंग केला. कॉन्क्रिटीकरणामुळे या शहराला शोभा आली. तर याच्यामध्ये साधारणतः अजूनही नागपुरात अधिकृत अनधिकृत लेआउट आहेत. मोठ्या तोरवर जे लोकांच्या अपेक्षा आहेत त्यात वीज, पाणी, रस्ते आणि दळणवळणाची साधनं. तर विजेच्या बाबतीमध्ये जवळपास काही तक्रार नाही. वीज सगळ्या दूर पोचली आहे, लाईट पण लागल्यात. पण पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत 98 पाण्याच्या टाक्या बांधल्यात. आणि 10 वर्षात मला तरी आठवत नाही पाण्याचा मोर्चा निघालेला. पण जे अनधिकृत लेआउट जिथे पाण्याची पाईपलाईनच नाही आहे तर तिथे पाणी पोचवावं लागतं टँकरने, पण ते जवळपास आता नगण्य झालं. 98 पाण्याच्या टाक्या बरोबर 2 इम्पॉर्टंट सोर्स होते पाण्याचे, एक कनानला आणि एक होता पेंचचा. तर कनानमध्ये 175 MLDचं आपण एक्सपान्शन केलं. कनानचा बांध नेहमी पाण्यातून वाहून जायचा रेतीचा, तो परमनंट बांधला, आणि तिथली मशिनरी सगळी चांगली गेली, आणि तिथून आता आपण 175 MLD पाणी नागपूर शहरात आणतो. आणि तिथे कमी गेलं तर थोडं एक मध्य प्रदेशमध्ये जे धरण आहे तिथलं पाणी आपण सोडतो. आता कनानमध्ये आपल्याला नागपूर शहराला अडचण नाही, कामठीला नागपूर शहरातून पाणी मिळतं. आपण नागपूरच्या याच्यावरून कामठीलाही पाणी देतो. दुसरं पेजमध्ये तोतला रोड धरण आहे, तिथे मध्य प्रदेशचं सगळं पाणी यायचं. तर त्याच्यामध्ये मध्य प्रदेशच्या याच्यामध्ये पाऊस कमी झाला, तोतला डो भरायचा नाही, मग त्यांनी तिकडे मध्य प्रदेश धरण बांधलं. आपल्या लोकांचं मत असं होतं की आता तोतला डोत पाणी येणार नाही, पण दुर्दैवाने ते काही खरं ठरलं नाही. आपण मधल्या काळामध्ये तिथले नाल्या ज्या होत्या, नद्या होत्या, त्या मध्य प्रदेशनी स्टेबलाईन केल्या. मी वॉटर रिसोर्स मंत्री असताना प्रयत्न केले काही, आणि ते पाणी इकडे तिकडे जायच्या ऐवजी पुरातून ते हे झालं. आणि तोतला डो साधारणतः 35% भरायचं. मागच्या वर्षी तोतला डो जवळपास 98% भरलं. आणि तोतला डो खूप मोठं धरण आहे, आणि त्याच्यात असं आहे की त्याची एक 250 मेगावॅट हायड्रो पॉवर तयार होते. ती पॉवर तयार करताना ते पाणी पेसमध्ये येतं, आणि पेसमध्ये आलेलं पाणी जे असतं ते पेसमधून आपण गोरेवाड्याला आणतो. गोरेवाड्यातून पाणी एक सेमिनरीज आणि टेकडीच्या ह्याच्यात आपण पाणी आणून मग ते डिस्ट्रीब्यूट करतो. तर याच्यामध्ये पहिले कॅनॉल होता, तिथे मीटरच नव्हतं, आणि अंदाजाने इरिगेशन मिनिस्ट्री पैसे घेतले, म्हणजे फ्लो मीटर लावलं, आणि पेस टू गोरेवाडा हे पाणी उघड्यावर यायचं. त्यामुळे खूप पाणी जमिनीत मुरायचं, इकडे तिकडे जायचं. त्याला आपण कव्हर केलं, म्हणजे पाईपमध्ये टाकलं, 1300 कोटीची पाईपलाईन टाकली, आणि त्यामुळे आता ते पाणी आपण कुठेही जमिनीत मुरत नाही, ते गोरेवाड्यात येतं. आणि त्याच्यामुळे आपण आता पाण्याची टंचाई नाही आहे. आजही ते
तोतला डोक भरपूर भरला आणि त्याचं पावर तयार होते आणि पाणी आपल्याकडे येतं. आणि आता तिथून पेजचं पाणी पण टेल एंडपर्यंत मोद्याच तालुक्यात पलीकडेपर्यंत कुई तालुक्यापर्यंत येतं. शेतकऱ्यांचाही प्रश्न मिटला नाही मिटला. आणि यात आपण जेव्हा आशिष जयस्वाल दरवेळेला मागणी करायची की नागपूर शहरामुळे आमच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, मग आपण एक नवीन योजना तयार केली की हे जे आपल्या इथे 750-800 MLD पाणी येतं त्यातलं 350-400 MLD पाणी आपण हे रिसायकलिंग करून शुद्ध करतो आणि ते पाणी आपण कोराडी खापरखेड्याला पॉवर प्रोजेक्टला देतो. त्यामुळे पेन्समध्ये जे 400 MLDचं रिझर्वेशन होतं MSCBचं त्यांना ते पाणी वापरावं लागत नाही. त्यातून 300 कोटी महापालिकेला मिळतात. त्यामुळे आता पाण्याची टंचाई नाही आहे. तसं पाण्याच्या सोर्समध्ये पाण्याचं डिस्ट्रीब्युशन 98 पाण्याच्या टाक्या आपण मानल्या, पण याची पाईपलाईन जी आहे जी 24/7 आम्ही ठरवलं होतं ते अजूनपर्यंत आमचं काही पूर्ण होऊ शकलं नाही. किती वर्ष झाले त्याला? सांगतो ना. त्यात पण एक गोष्ट खरी आहे की डेप्टी सिग्नल 24 तास पाणी आहे. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये आजही 24 तास पाणी आहे. काही भागात मिनिमम 8 ते 12 तास आहे. म्हणजे आता पाणी आहे पण 24/7 हे पूर्ण झालं नाही. याच्यामध्ये अडचण अशी आहे की कॉर्पोरेशनच्या त्या कराराप्रमाणे ही जी पाईपलाईन आहे जी जुनी झाली ती बदलवण्याची गरज आहे आणि नवीन पाईपलाईन टाकण्याची गरज आहे. आता ती पाईपलाईन टाकण्याला सुरुवात झाली आहे, ती टाकणं सुरू आहे. पण ती केल्यानंतर एक एक भागाला 24/7 करत असताना नागपुरात मीटर लावण्याची गरज आहे. काही ठिकाणी अजूनही पण साधारणतः 300-350 MLD पाण्याचा हिशोबच लागत नाही. त्याच्यात ते पाणी लोक वापरतात, ते बिल देत नाही. पण पाण्याची ओव्हरऑल प्रॉब्लेम सुटला. दुसरा मुद्दा असा आहे की या पाण्याच्या बरोबर जे खाण्याचं पाणी आहे ड्रेनेजची त्याची व्यवस्था ही पण अपुरी आहे. याच्या ड्रेनेज सिस्टममधून जेवढी पाहिजे तेवढी चांगली झाली नाही. याचं कारण कॉर्पोरेशन आणि NITच्या एकंदर कामाच्या याच्यात क्वालिटीमध्ये पुष्कळ दोष आहेत. त्याच्यामध्ये आता प्रीकास्ट हे मॅन्डेटरी केला झाकणापासून सगळं, आणि NIT आणि कॉर्पोरेशनला गुणात्मक काम करायला वारंवार ताकीद त्याच्या मागे लागतो. आता त्याच्यात त्या यंत्रणेत क्वालिटीची सवय नाही. पण याच्यामध्ये मधल्या काळात जायकाचा 2400 कोटीचा प्रकल्प मंजूर झाला आणि या 2400 कोटीच्या प्रकल्पामध्ये टाटा कन्सल्टिंगला आता कन्सल्टंट अपॉइंट केला. त्याच्यामध्ये 3 विधानसभा क्षेत्र याचं सगळी ड्रेनेज सिस्टीम त्यात आली. उरलेल्या 3 सिस्टम करता NIT आणि कॉर्पोरेशनने पैसे देऊन टाटाबरोबर मास्टर प्लॅन तयार केला आणि त्याकरता 1000-1200 कोटीमध्ये देवेंद्रजींनी 700-800 कोटी वेगळे दिले आहेत. काही कॉर्पोरेशन NIT मिळून पूर्ण शहराचा आणि शहर डेव्हलप होणाऱ्या एरियाचा आपण आता प्लॅन तयार करून ही ड्रेनेज सिस्टीम चांगली करण्याचा प्रयत्न करतो आहे. एक तर पहिला मुद्दा ड्रेनेजच्या ह्याच्यात काम सुरू आहे. पाण्याच्या ह्याच्यात 98 पाण्याच्या टाक्या पूर्ण झालेल्या आहेत. पाईपलाईन टाकणं सुरू आहे. समस्या पाण्याची कुठे नाही आहे, पण 24/7 अजून करण्याकरता लवकरात लवकर ते टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक मुद्दा चिंतेचा आहे की 350 मेगावॉट 350 MLD पाणी जरी आम्ही कोराडी खापरखेड्याला देत असलो तरी 250 ते 300 MLD पाणी घाण पाणी आम्ही नाग नदीत सोडून देतो. ते आंबोऱ्यात जातं आणि तिथे वैनगंगा पूर्ण खराब करतो. आणि आंबोऱ्याला आता आम्ही मोठं पर्यटन स्थळ बनवलं. चिंतेचा विषय आहे. त्याच्यावर हायकोर्टाने निर्णय पण घेतला, कंटेंट पण आला आहे कमिशनरच्या विरुद्ध. त्यामुळे ते पाणी आता कुईला 3-4 हजार एकर जागा आहे MIDCची. ते पाणी रिसायकलिंग करून पाणी आम्ही इंडस्ट्रीला देऊ. ते इंडस्ट्रीयल एरियात पेट्रोलियम रिफायनरी यावी असा प्रयत्न आम्ही बराच केला, पण अजूनपर्यंत यश आलेलं नाही. त्यामुळे हा पाणीचं शुद्धीकरण करण्याकरता दुसरं ऑप्शन कुई तालुक्यात हे पाणी थोडं शुद्ध करून टर्सरी ट्रीटमेंट देऊन हे शेतीकरता वापरणं. म्हणजे हा जो उमरेड रोडच्या लेफ्ट हँडला कुई तालुक्याचा जो भाग आहे पूर्ण, तिथून एक 5-6 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याची
तो एक प्रकल्प करून हे पाणी तिथे सोडणं बरोबर नाही, त्याचं काहीतरी सोडावं लागेल. दुसरं, हे पाणी टर्सरी ट्रीटमेंट घेऊन कमीत कमी हे जर अंबोरापर्यंत जातं, याची क्वालिटी कमीत कमी पिण्याच्या पाण्याच्या नाही पण कमीत कमी चांगली क्वालिटी केली पाहिजे. हे 2 प्रश्न अपुरे आहेत, हे करण्याची गरज आहे. याच्यात पिण्याचं पाणी आणि ड्रेनेज या 2 गोष्टी, आणि याच्यानंतर एक नागपूरचा रिंग रोड जवळपास 4-4.5 कोटी खर्च करून आपण पूर्ण केला, आणि याला 1600 कोटी रुपयाचे सर्व्हिस रोड पण आता मंजूर केलेले आहेत. त्यामुळे हाही पूर्ण केला. दुसरं एक एक्झिस्टिंग रिंग रोड होता, त्याला आपण कॉन्क्रिटीकरण केलं, आणि आता 3ऱ्या रिंग रोडचा विचार सुरू आहे. तर एकंदरीमध्ये रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नागपूर शहरामध्ये पहिल्यांदा मुलात रेकॉर्ड आलं आहे की आपण पहिला वर्धा रोडला बनवला की खाली रोड एकाच पिलरवर, वरती ब्रिज, त्याच्यावरती मेट्रो, आणि गड्डी गोदामलाही पण आपण हे सगळे वर्ल्ड रेकॉर्ड झाले, हे आशियात रेकॉर्ड आहे, याला अवॉर्ड पण मिळाला. दिल्ली मुंबई, दिल्ली मद्रास आणि मुंबई कलकत्ता लाईन, याचा रेल्वे आरोबी, त्याच्या खाली पूल रस्ता हा आरोबी, त्याच्यावरती पूल, आणि त्याच्यावरती मेट्रो, असं एका ठिकाणी 4 लेअर आल्या गड्डी गोदामला. आणि आपण तिथेही पण एलिव्हेटेड रोड एका पिलरवर 2 केलं, पारडीलाही पण केलं. तर पारडीचा एक मोठा पूल तयार झाला, नंतर हा सदरमधला पूल तयार झाला, आणि हा वर्धा रोडचा पूल आहे. हे भारतात कुठेच नाही, 3 पूल तयार झाले. आता आपण कमाल टॉकीज चौक ते डायरेक्ट ताजबागच्या पुढे, तो क्वालिटी सुंदर आहे. त्याच्यात एक इन्फोर्समेंट कॉन्क्रीट, असे तुम्ही रेशीमबाग चौकात बघा की डिस्टन्स 30 मीटरचं असतं, ते आपण 120 मीटरपर्यंत नेऊ शकतो. आणि वरचा जो बीम आहे हा आपण स्टील फायबरमध्ये कास्ट केला आहे, याची टेक्निक आणली, तो ब्रिज आता पूर्ण होतो आहे. नंतर सदरचा पूल आपण पूर्ण केला. आता आपण झिंगाबाई टाकळी टू काटोल नाका हा पूल मंजूर केला, आणि त्याचबरोबर पूर्व नागपूर आणि मध्य नागपूर आणि उत्तर नागपूर याला जोडण्याकरता जी रेल्वे लाईन क्रॉस व्हायची, त्यामध्ये अनेक ठिकाणी अंडरपास करून आपण ओढलं. आपण इथे मनीषनगर आणि याला जोडण्याकरता 3 असे अंडरपास तयार केले. आता एक 4थ्या पुलाचंही सुरू आहे, त्याचं डिझाईन परवाच कालच मी बघितलं. नंतर आपण आरोबी सगळे पूर्ण जवळपास केले आहेत. आणि पूर्व नागपूरमध्ये जे डंप यार्ड होतं कचऱ्याचं सॉलिड वेस्टमध्ये, तिथे लिगसी वेस्ट होती, आपण ती सॅग्रिगेट करून त्याच्यामध्ये आता आपण ती जागा रिकामी केली. आता तेवढी जागेची गरज नाही. पहिले आपण तिथे आता सॅग्रिगेशन सुरू केलं. पुढच्या 2 महिन्यात तिथे आपण 28 टन म्हणजे मेटल, ग्लास आणि प्लास्टिक वेगळं काढणार, त्याचं रिसायकलिंग करणार, आणि जी वेस्ट आहे ऑर्गॅनिक त्यामुळे 28 टन CNG काढणार. नागपूर शहरातली व्हेकलही CNGवरच चालणार. आणि कालच मी CNG पाईपलाईनचं उद्घाटन केलं. आपल्या शहरामध्ये आता पाईपने सगळीकडे गॅस द्यायचा हा प्रकल्प आम्ही त्यांनी 5-7 वर्ष म्हटलं, मी म्हटलं 2 वर्षात पूर्ण करा. त्याच्या मागे लागलो आता. आणि CNGचे पंप 160 नागपूरला निघणार, आणि पेट्रोल डिझेलच्या ऐवजी CNG वापरणार. आणि त्याचबरोबर तिथून आता आपण ते कचऱ्याची प्रक्रिया सुरू केली. 1200 टन सॉलिड वेस्ट निघतात. तर त्याचा आता पूर्ण जागा कमी होईल. तिथे आपण 90 एकरावर सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी आणली. सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीमध्ये 10,000 मुलं शिकतात, आणि भारतातली मुलं, आपल्या नागपुरातली मुलं जगात नोकरी करायला गेली आहेत. आणि खूप मोठं एज्युकेशनच्या दृष्टीने ती युनिव्हर्सिटीचा फायदा मिळाला. आता KG to PG नर्सिंग मुंजी त्यांचीही पण आपण 19 एकर जागा दिली. आपल्याकडे IIM आहे, इंटरनॅशनल लॉ स्कूल आहे, एम्स आहे, 5-6 मेडिकल कॉलेजेस झाले, डेंटल कॉलेजेस झाले, 49 इंजिनिअरिंग कॉलेज आहे, IIM झालं. तर शिक्षणाचंही हब नागपूर बनलं. आणि एम्समध्ये 1000 बेड आता पूर्ण फुल आहे. आपण मेयो हॉस्पिटलवर 1000 कोटी खर्च करतो आहे, 650-700 कोटी मेडिकलवर खर्च करतो आहे. आणि या दोघांच्या याच्यातून उत्तम हे झालेलं आहे. तसंच नागपूरमध्ये आपण पर्यटनाच्या दृष्टीने सध्या सुंदर बर्ड पार्क तयार केला. आता तो बर्ड पार्कला काल खूप गर्दी होते, त्याचा आता एकच पार्ट झालं, 30% काम झालं.
आणि तिथला पलीकडे एक जाण्या येण्याचं क्रॉसिंग करून आपण तिथे अंडरपास करून नंतर लिफ्ट वगैरे लावून एक ॲडव्हेंचर पार्क आणि एक बर्ड पार्क ॲक्च्युअल तर अशफाक म्हणून आर्किटेक्ट आहेत, त्यांनी डिझाईन केला. आपण जगातून बर्ड आणणार आहोत. त्याला रामटेकला कोणतरी केलं आहे तो यांनी केला आहे ते आपल्या सुंदर आहे. मनसर. आपण त्याच्याहीपेक्षा चांगलं वेगळं केलं. केलं. तिथे आमटे गेले होते तर त्यांनी आणि खूप- मला आवडलं, मी पण गेलो आहे. आपले हे आपले चांगले काँग्रेसचे कार्यकर्ते होते, चोक्से, त्यांनी चांगलं केलं, मी पण बघितलं. तर ते त्याच्यात आपण आपल्या जगातून बर्ड आणणार आहोत आणि त्याला असं जाळी केली आहे. तुम्हाला जर मिळालं तर अशफाक खानची मुलाखत घेऊन ती डिझाईन बघा. ठीक. हबीब खाननी हे केला. हां हां अशफाक खान त्याच्याकडे डिझाईन आहे आणि हे हबीब खाननी केलं आहे बर्ड याचं. आणि ॲडव्हेंचर पार्कमध्ये हे रामटेकला वगैरे जे आहे त्याचं असं 3 राहणार आहे आणि या तिघांचं 1-2 वर्षात काम पूर्ण होईल. मला 22 कोटी रुपये फॉरेस्ट डिपार्टमेंटने माझ्या रिक्वेस्ट करता दिले आहेत आणि काय NHI कडनं असं काम 40 कोटी ते करणार, असं 100-1 कोटीचं काम बर्ड पार्कमध्ये आपण करतो. याच्यामध्ये मेट्रो ही सगळ्यात महत्त्वाची. आपण पहिला टप्पा 9,000 कोटीचा पुन्हा आता 11,000 इकडे कनानपर्यंत, इकडे हिंगणा गावापर्यंत आणि इकडे बुटीबोरीपर्यंत आता मेट्रो नेतो आहे आणि मेट्रोचं काम जोरात सुरू आहे. आणि याचबरोबर या रिंग रोडवर आपण एक फ्लॅश चार्जिंग बस पण सुरू करतो आहे. त्याच्यात ती जी बस बघितली असेल तुम्ही, ती 135 सीटर चार्जिंग होतं, 20 सेकंदात चार्ज होते. टाटाने धारवाडला फॅक्टरी टाकली आहे, सिमेंट्स आणि इटाचीची एजन्सी आहे, तर त्याचं मॉडेल पण दाखवतो ती करतो आहे. शिवाय नागपूरमध्ये इलेक्ट्रिक बसेस आपण आणल्या. सध्या येत्या 2 वर्षात नागपुरातल्या सगळ्या बसेस इलेक्ट्रिक होतील असा प्रयत्न, त्यामुळे प्रदूषण होणार नाही. गॅस आपण पाईपलाईनने देऊ आणि पेट्रोल डिझेलच्या ऐवजी इलेक्ट्रिक, CNG, इथेनॉल याचा अल्टरनेटिव्ह फ्युएल, बायोफ्युएलचा वापर करू. आणि त्याचबरोबर कचरा, सॉलिड वेस्ट आणि लिक्विड वेस्टमध्ये आपण केलेलं काम. एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम आहे. याच्यातलं जे राहून गेलेलं काम आहे त्याच्यामध्ये नागपूर शहरात फ्रूट व्हेजिटेबल मार्केट आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खेळाची मैदानं तयार करायची आहेत. नागपूरला माझ्या डोक्यात आहे की 4 बाजूला एका वेळी 25,000 मुलं खेळू शकतील असे 4 मोठे खेळाची मैदानं तयार करायचं काम मी हातात घेतलेलं आहे. एक वनराईचं ट्रस्ट होता, ती गिरीश भाऊंकडे होती जागा. त्या ट्रस्टचा गिरीश भाऊ अध्यक्ष आहे, पण त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. तिथे मी आता एक 40-1 कोटीची योजना तयार करून त्याला CSRमध्ये फंड आणून त्याला मोठं क्लब हाऊस आणि स्पोर्ट्स अम्युनिटी तिथे तयार करतो आहे. दुसरी एक पूर्व नागपूरमध्ये आहे, ती पूर्व नागपूरमध्ये पण कॉर्पोरेशनची जागा आहे. आपण हा नवीन जो रोड आहे KDK कॉलेजच्या पुढचा, तिथे पण एक 8-9 एकर 12 एकर जागा आहे, तिथे करायचा विचार आहे. आणि अजून एक वर्धा रोडवर पण प्लॅन सुरू आहे की नागपूरच्या 4ही दिशेला 1 लाख मुलं खेळली पाहिजे. आणि नागपूर शहरात इंटरनली खूप चांगली योजना केली आहे. तुम्ही हे सगळे आर्किटेक्ट बोलून, डिझाईन बोलून बघून घ्या. एक तर संत्रा मार्केट, कॉटन मार्केट आणि नेताजी मार्केट. संत्रा मार्केट, कॉटन मार्केटमध्ये आपण स्कूल पण करतो आहे, खेळाची मैदानं करतो आहे. मग एक मधल्यावर एक मोठं स्टेडियम 1000 लोक बसतील असं आहे. खूप सुंदर आहे. हबीब खान आर्किटेक्ट आहे. संत्रा त्याचा डिझाईन झाला आहे. गोडाऊन हटवत आहे. जुन्या सगळ्या लोकांना आपण एक्स्टॅब्लिश करणार आहे, सगळ्याची दुकानं देणार आहे. नीट, क्लीन, साफ, भाजी मार्केट सगळं आहे. हे मार्केट उभे करतो. नेताजी मार्केटमध्ये फुल मार्केट आहे, ते घाटरोडवर नेण्याचं आहे. तिथे पण एक मोठं मार्केट आपण तयार करतो. त्याचबरोबर नागपूर शहरामध्ये आपण इतवारीमध्ये मेयो हॉस्पिटल टू शहीद चौकापासून पुढे हा 4 लेन रोड बांधतो. तर सगळ्या जागा ॲक्विशनची सुरुवात झाली आहे. 7 वर्ष झाले मी प्रयत्न करतो आहे. काय कठीण आहे त्याच्यात, पण आता ॲक्विशनचे पैसे वाटणं सुरू झाले आहे आणि त्यामुळे शहीद चौक तुटणार आहे. आणि त्या सगळ्यांना आपण ॲकोमोडेट करण्याकरता आपण कळमना मार्केटच्या बाजूला 40 एकर जागा होलसेल किराणा ऑइल मार्केटला दिली. नेदरलँडचे आर्किटेक्ट आहे, डिझाईन झाला आहे, त्या कामाला आता सुरुवात झाली. तर मोठं ते मार्केट तिथे उभं करतो, म्हणजे इतवारीला डिकंजेस्ट करतो आहे. नंतर एम्प्रेस मिलच्या समोर
आपण मोठं टेक्स्टाईल मार्केट 10 लाख स्क्वेअर फूटचं बांधतो आहे. त्याच्यातून व्हेरायटी म्हणजे बर्डी मेन रोड, केळीबाग रोड आणि गांधीबाग या तिघांमधलं जेवढं गर्दी आहे ती सगळी पार्किंग करून सगळे मोठे मोठे तिथे कपड्याचं मार्केट तयार होतील. पेपर मार्केट, पत्रिका मार्केट जे आहे याचे 150 दुकानं आहेत. त्यांना आपण तिकडे आपल्या ग्रेट नाग रोडवर एस टीचं जे सध्या स्टेशन आहे ते नवीन करतो आहे, त्यांना तिथे आणतात. सगळी कामं लागली. अजनीचं स्टेशन आणि मेन स्टेशन दोन्ही 5 स्टार स्टेशनची कामं जोरात सुरू आहे. इतवारी स्टेशन आपण चांगला केला. नंतर आपण आता इकडे पुढे याच्याकडे आपल्या मोदनी स्टेशन चांगला करतो आहे. फुटाळाचं सुप्रीम कोर्टात केस जिंकलो आम्ही. आता त्याच्यामध्ये आपले किती पैसे वाया गेले तिथे? 40 कोटी त्याच्यामध्ये आता गेलेच असतील ना. काय झालं, ती केबल जी होती ती सडते. त्याच्यामध्ये माझा काही कोणाला दोष देण्याचा विचार नाही आहे, म्हणजे उद्देश नाही आहे, पण सत्य आहे की त्याचे ते किडे आहेत. त्याच्यात खरा मुद्दा असा आहे की त्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या जागेवर झोपडपट्टी आहे. त्यांचं सगळं ड्रेनेज पाण्यात वाहतं. त्यामुळे फुटाळा तलावातलं पाणी चांगलं नाही आहे. तलाव शुद्ध करणं आणि लोकांची पण व्यवस्था करणं. तिथे विकास ठाकरे यांनी पण उत्तम सहकार्य केलं. ते म्हणाले की आपण तिथून त्यांची पर्यायी व्यवस्था करू. आणि त्याच्यातून तिथे आता केबल गेली. आता केबलला पैसे कुठून आणायचे? 15 कोटी रुपये. 15 म्हणाले आहे ना की करतो म्हणून. हां, केली व्यवस्था. केली. ती आता तुम्हाला सांगत नाही, तुम्ही पुन्हा नवीन PIL करा. मी एका कामातून त्याला पैसे देण्याची योजना केली आहे. तर ते 15 कोटी केबल पण पुन्हा चालू होईल. खरं म्हणजे हे फाउंटेन आता जागतिक खूपच चांगलं होतं ते. म्हणजे खूप पाणी शुद्धीकरण होतं त्याच्या, आणि फाउंटेन जर असेल तर पाणी पण शुद्ध होतं. म्हणजे जी ऑक्सिजन लेवल कमी त्याच्यात असते पण बेसिक पाणीच गटार काय त्यामध्ये गेला. हो, तिथे ती वनस्पती पण खूप वाढलेली. त्याच्यामध्ये तेलंगखेडी बगीचा आणि बॉटनिकल गार्डन हे 2 एका प्रायव्हेट माणसाला दिलं. खरं तर त्याच्याकरता PIL करून त्याला काढायला पाहिजे. तिथं पण नाही करत. ती करत नाही. ते बंदच आहे ना सर. नाही, त्यांनी तेलंगखेडीवरही त्यांनी लग्न करायला सुरुवात केली. त्याला मी सूचना केली की तुला अकोमोडेट करू आम्ही, पण हे गार्डन फिरण्याकरता लोकांच्या व्यायामाकरता असलं पाहिजे. ते त्याला दिल्या गेलं आहे. पाहू आता त्याची PIL कोर्टात टाकली आहे कोणत्या. सर, तुम्ही त्याच्यातलं- जेवढे प्रोजेक्ट आता विकासाचे पर्यावरणवादी नेहमी अडवे येतात किंवा मग ते सरळ न्यायालयात धाव घेतात. ते एक माझ्यासमोर प्रश्न आहे की आपण शहरात ट्रान्सप्लांट करतो झाड. परवा एक झाड आपण 100 वर्ष जुनं ट्रान्सप्लांट केलं. या PWDच्या कामात पूल बांधला ना अमरावती रोडला. झाडं कापत नाही, झाडं ट्रान्सप्लांट करतो, बर्ड पार्क करतो, नवीन झाडं लावतो आणि पाणी शुद्धीकरणाकरता काम करतो, कचऱ्यावर काम करतो, शुद्ध दूषित पाण्यावर काम करतो, फ्युएल बदलायच्या मागे लागतो. आणि आम्ही पर्यावरण विरोधी. आणि जे लोक याचा विरोध करतात त्यांनी किती झाडं लावाव्यात, त्यांनी पण याच्यात सहकार्य करावं. शेवटी नुसतं पुस्तकावर कागदी राहून विरोध करण्यात तर काही अर्थ नाही ना. आणि मी पण त्यांच्या मताचा आहे की पर्यावरणाला प्राधान्य, म्हणजे इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटला प्राथमिकता नाही. म्हणून मी कचरामुक्त नागपूर, घाण पाणीमुक्त नागपूर, स्वच्छ नागपूर, प्रदूषणमुक्त नागपूर हे बिलकुल माझ्या आग्रहाचे मुद्दे आहेत. पण हे म्हणजे तुमच्या आग्रहाचे आहे, पण हे म्हणजे आपलं समजा आता राज्यात निवडणूक आहे, सगळ्या शहरांच्या निवडणुका आहे, तर हे कोणत्याही पक्षाच्या एजेंड्यावर म्हणजे तुमचे दिसते पण एजेंड्यावर येतच नाही. म्हणजे जसं आता तुम्ही परवा दिल्लीला बोलले की AQI इतका खराब आहे की मला राहायला होत नाही दिल्ली. नागपूरचंही हवा खूप खराब तुम्ही आहे. मला चांगलं म्हणा की वाईट म्हणा, मला काय घेणं नाही. लोकांनी मी आता यही म्हटलं, ज्याला द्यायचं त्याने मत द्या, नाही तर नका. माझा अजेंडा पक्का. मी या शहराला स्वच्छ करायचा अजेंडा आहे, प्रदूषणमुक्त करण्याचा अजेंडा आहे, या शहराला देशातलं सुंदर शहर करण्याचा अजेंडा आहे, आणि या शहरातल्या लाखो युवकांना रोजगार उपलब्ध करून देणं माझी प्रायोरिटी आहे. आणि मी याच्यावरच निवडणूक लढवीन, जातीपातीचं राजकारण करणार नाही. आणि मी जे चांगलं काम करेन त्याला सपोर्ट करेन. मला काय अडचण नाही. जे मला योग्य वाटतील ते मतं देतील, नाही ते नाही देणार. आता मी खूप वर्ष भोगला, काही मीच आयुष्यभर राहिलं पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळे मी म्हणतो मी जे
आहे ते करीन. आणि मी जनतेशी प्रामाणिक आहे म्हणून मी नेहमी सांगतो की मी इथल्या छोट्या छोट्या कार्यक्रमाला जातो. हो, माझ्यावर टीका होते, हो. कटिंग सलूनच्याही उद्घाटनाला जातो आणि ब्युटी पार्लरच्याही जातो, नागपूरपुरता. बाकी भारतात माझे ठरले आहेत कुठे जायचं आणि कुठे नाही. मग लोक म्हणतात तुम्ही का जाता? म्हटलं नाही, हा माझा परिवार आहे. जिथे मी गेल्यामुळे माझ्या छोट्याशा माणसाला वाटतं त्याचा माझ्यावर अधिकार आहे. कारण मी असं म्हटलं आहे की नागपूर की जनता माझा परिवार आहे, मी नागपूरचा आणि जनता माझी आहे. त्यामुळे जो मत देईल ते पण माझे आहेत, म्हणजे देणार नाही ते पण. म्हणजे ताजबागचंही सौंदर्यीकरण केलं, दीक्षाभूमीचं आम्ही सौंदर्यीकरण केलं, बाबासाहेबांचं ते सगळं देवेंजींनी केलं, मी पण केलं. जात पात पंथ धर्म भाषा सेक्स याच्यावरती उठून काम केलं. आणि मी विश्वास देतो की जी मतं देतील त्यांचंही काम करेल, जे नाही देणार त्यांचं योग्य काम असेल तेही आमचा पक्ष करेल. त्याच्यात कुठेही राजकारण नाही करणार. नाही, पण म्हणजे मी आता जे बोललो होतो की हे मुद्दे इतर ठिकाणी, इतर शहरांमध्ये तुम्ही तर राज्याचेच पालक आहात केंद्रात असल्यामुळे हे मुद्दे येतच नाही. प्रदूषणाचे प्रश्न खूप गंभीर आहे. मी राज्याचा पालक नाही आहे, मी इथला खासदार आहे, एवढाच माझा संबंध आहे. मग आता मी राज्यात लक्ष घालत नाही. नाही घालत नाही मी, मी हे देशात लक्ष जेव्हा काम इश्यू बेस म्हणतो मी. म्हणजे हे हा जनतेनेच विचार करायचा की त्यांना काय खायचं आहे. हा. त्यांना आपलं पोट बिघडवून रस्त्यावरचं उकडलेलं खायचं आहे की उत्तम प्रोटीनयुक्त फूड खायचं आहे, हो. हे जनतेने ठरवून त्या जनतेची जागरूकता करणं हे तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि म्हणून याच्या जात पंथ धर्म भाषा याच्यावरती उठून राजकारणात गुणात्मक बदल झाला पाहिजे. मी हार्ड कन्व्हिक्शनचा आहे आणि ह्याच्यात मी काही झालं तर माझा अजेंडा नाही बदलला. मी याच्यावर ठाम राहून काम करेन. तुम्ही मध्ये असंही म्हणाले होते की माझ्यावर अजून कोणी दबाव टाकणारा पैदा झाला नाही. कशाचा म्हणजे माझ्यावर कोणी दबाव नाही टाकू शकत. दबाव म्हणजे मी म्हणलं असं म्हणलं की मी देर आर टू टाईप ऑफ पॉलिटिक्स. वन इज पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन अँड सेकंड इज पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स. तर मी पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शनचा आहे. मी जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी असताना जनता पार्टीत असताना पहिल्यांदा कामात आलो. इमर्जन्सीच्या विरोधात काम केलं. माझ्यातही काही सगळेच चांगले गुण असतील असं नाही, काही माझ्यातही कमी अधिक गुण असतील, पण मी कन्व्हिक्शन माझं सोडलं नाही. सत्ता नव्हती तरी काम करत राहिलो. सत्ता मिळाली तो बी ठीक, नाही मिळाली तर बी ठीक. नाही मिळाली तर विरोधी पक्षात राहून, मिळाली तर 70%. जनतेकरता गाव गरीब मजदूर शेतकरी याच्या कल्याणाकरता मी काम करीन असं माझं आहे. मी करतो आहे. मी साड्याही बनवतो, नंतर मी ऑर्गॅनिक फर्टिलायझर बनवतो, मी बांबूमध्ये काम करतो, मी हजारो दिव्यांगांकरता काम करतो. मी आता माझ्या आईच्या स्मरणार्थ मी MRI CT स्कॅन टाकून गरिबांची सेवा करतो. अनेक लोकांना मी ई-रिक्षा दिल्या, कॅन्सरचे ऑपरेशन्स केले. शक्यतो पूर्वीच्या काळात 100-150 कोटीचं साहित्य वाटलं. आणि यातही पण मी आता एक ठरवलेला प्रचार नाही करायचा. म्हणजे बा मी केलं माझा फोटो छापा, हे नाही करायचं. पण तुमची जी कार्यपद्धती आहे ती म्हणजे तुम्हाला मानणारा खूप मोठा वर्ग आहे तुमच्या पक्षात आहे, त्यांच्याकडून फार अवलंबली जात नाही. करतात. आता बघा या प्रवीण दटकेंनी सांस्कृतिक महोत्सव केला, हो. नंतर आता स्पोर्ट्सच्या इव्हेंट सुरू झाल्या, सगळे आमचे लोक भाग घेतात. मी त्यावेळी असं सांगितलं की प्रवीणनी जसं सांस्कृतिक महोत्सव घेतला तर उद्या 6 विधानसभा क्षेत्रात झाला तर मी माझा खासदार महोत्सव बंद करीन. आज यावेळी जसं खासदार सांस्कृतिक महोत्सवात 3 वर्ल्ड रेकॉर्ड झाले, हो. मागच्या वर्षी 2 वर्ल्ड रेकॉर्ड झाले, यावेळी 53,000 मुलांनी गीता म्हटली. पुढल्या वर्षी संपूर्ण गीता 1 लाख मुलांनी म्हणायचा उद्दिष्ट आहे. रोज 5-5 हजार लोक यायचे. आणि म्हणून सगळ्या धर्माच्या लोकांना बोलवलं, सगळ्यांचे कार्यक्रम करायचा प्रयत्न केला. सांस्कृतिक महोत्सवात मला वाईट वाटतं 3 वेळा लाठीचार्ज झाला. आता मी तरी काम करू, लोक एवढे गर्दी करतात, तर माझा प्रयत्न आहे की 1 लाख लोक बसतील आणि उत्तम स्टेडियम व्हावं नागपुरात, एक अशी माझी इच्छा आहे. सर, आपल्याकडे ट्रान्सपोर्ट खातं आहे, तर आता भारतामध्ये आपण वाहन उद्योगाला कुठे बघतो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे भारताला आपण कुठे पाहतो? आणि अपघात म्हणजे तुम्ही खूपदा माफी मागावी लागते तुम्हाला. अपघाताचा मुद्दा जो आहे तो वेगळा आहे. हे बघा, पहिले मी जेव्हा मंत्री बनलो तर 2014 साली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा साईज 14 लाख करोड होता आणि आपण 7व्या नंबरवर होतो. आता
आता 6-7 महिन्यापूर्वी आपण जपानला मागे टाकला, आपण 3ऱ्या नंबरवर आलो आणि आपला सहित 22 लाख करोड आहे. ही इतकी महत्त्वाची इंडस्ट्री आहे, ग्रोथ इंजिन आहे देशातलं. 4.5 करोड युवकांना रोजगार मिळालेला या इंडस्ट्रीमध्ये. ही इंडस्ट्री आहे जी GSTच्या रूपाने भारत सरकारला, राज्य सरकारला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देते. ही इंडस्ट्री आहे की जी सगळ्यात जास्त एक्सपोर्टमध्ये हिचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझं असं उद्दिष्ट आहे, कारण मी या खात्याशी संबंधित आहे ऑटोमोबाईलच्या, तर माझं उद्दिष्ट आहे की आपल्याला जगात पहिल्या नंबरवर जायचं आहे. पहिल्या नंबरवर अमेरिका आहे 79 लाख करोड, दुसऱ्या नंबरवर चायना आहे 48 लाख करोड आणि 3ऱ्या नंबरवर भारत आहे 22 लाख करोड. पण अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएल, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, LNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन याच्यात आता आपण काम करतो. मी 10 रोडवर टाटा, लेलँड, व्हॉल्वो, इंडियन ऑइल, NTPC यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी 10 रूटवर आता हायड्रोजनच्या बसेस आणि ट्रकचा पायलट प्रोजेक्ट घेतलेला आहे 600 कोटीचा. त्याचं काम सुरू आहे. टाटाच्या 3 हायड्रोजनच्या ट्रक मी लॉन्च केल्या. तर येणाऱ्या काळामध्ये हायड्रोजन भविष्यातलं फ्युएल आहे आणि म्हणून माझ्याकडे गाडी पण आहे हायड्रोजनची, तिचं नाव मिराई आहे, म्हणजे भविष्य. येणाऱ्या काळात या सगळ्या याच्यात काम करून हे उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट आणि घोषणा आहे याच्यात फरक आहे. म्हणजे आपण मुलाला म्हणतो की तुला मेरिटमध्ये आला पाहिजे, म्हणजे तो मुलगा मेरिटमध्ये येणार ही गडकरींची घोषणा नाही आहे. त्यातला फरक फक्त करा. उद्दिष्ट आहे आणि 5 वर्षात नंबर 1वर पोहत्यात. आता जगातले सगळे ब्रँड आपल्याकडे आहे आणि ही इंडस्ट्रीज भारताला आत्मनिर्भर भारत बनवणार आहे. सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे इंडिया, त्यात या इंडस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. दुसरं तुम्ही अपघाताचं जे म्हटलं, काल एक चांगली न्यूज आली, ती तुमच्याचकडे आली मला वाटतं, की अपघात कमी झाले आहेत. हो, नागपूर शहर. हां, नागपूर शहरात. याच्यामध्ये नागपूर शहरातल्या SP उद्धारांनी चांगलं काम केलं. तुम्ही बोलवा त्यांना, हो. मोहितेला बोलवा, तो आमचा इकडला दुसरा कोण तो, येऊन गेला सर, मोहिते साहेब येऊन गेले. मोहिते आणि दुसरा राजू वाघ, हो. खूप चांगलं काम हो, करतात राजू येऊ. आणि सगळे आयडेंटिफाय केले. मी पण फॉलोअप करतो. कलेक्टरची कमिटी आहे आणि या याच्यात सेव्ह लाईफ फाउंडेशनने नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या रोडचा अभ्यास केला आणि त्यांनी ते दुरुस्त्या केल्या. उद्धारांची मुलाखत घ्या एकदा, त्यांनी छान काम केलं. नागपूर शहरातही सुरू आहे आणि अपघात कमी करण्यामध्ये अपघाताचे 4 विषय आहेत. देश पातळीवर एक आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, त्यात आपण सगळ्या सुधारणा केल्या. बेस्ट 8 आपलं 6 एअरबॅग्स मॅन्डेटरी, सगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी वर्ल्ड स्टँडर्ड आहे. दुसरं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, म्हणजे रोड इंजिनिअरिंग. त्यात आमच्या DPRमध्ये काही चुका राहायच्या, त्याही 1000 कोटी आम्ही ते हे करतो. आता त्या सगळे रेक्टिफाय करतो आहे. अजूनही काही ठिकाणी आढळतात, तिथे ॲक्शन होते, तिथे त्या चुका दुरुस्त करतो. म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, रोड इंजिनिअरिंग. तिसरा आहे एन्फोर्समेंट. त्याच्यात आम्ही एवढे इलेक्ट्रॉनिक कॅमेरे लावले, फाईन लावले, सगळे RTOचे सगळे आता मोबाईल फोनवर ॲप आणले आणि कायदा केला, कायदा कोणी केला. इम्प्लिमेंट करत नाही, नाही. इम्प्लिमेंट चालू आहे. प्रश्न तुमचा जो आहे महत्त्वाचा, हं. तो आहे सगळ्यात ह्युमन बिहेवियर. हां. आता यांची माफी मागून सांगतो, हं. त्या वर्धा रोडवर आपल्या खांद्यात बोरगा घेऊन हं. ती महिला त्यामध्ये जाऊन उडी मारते अशी, हे मी डोळ्यात 10 वेळा पाहिलं. हं. आता हे सुशिक्षित लोक आहेत, हो. म्हणजे ह्युमन बिहेवियर, कायद्याबद्दल सन्मान पण नाही आणि भीती पण नाही. हं, हं. आणि त्याच्यामुळे हेल्मेट घालणं स्कूटर चालवताना. आता आम्ही प्रत्येक 2 व्हीलर बरोबर विकत घेताना 2 हेल्मेट त्यांना फुकट कंपनी देणार आहे, ISI स्टँडर्डचं. हां, हां. त्याच्यानंतर एक आम्ही निर्णय घेतला आहे की रस्त्यात जर तुम्हाला अपघात कोणी झाला असेल आणि त्याला तुम्ही उचललं आणि हॉस्पिटलला पोहोचवलं, तर त्या माणसाला आम्ही राहावीर म्हणून 25,000 रुपयाचा अवॉर्ड देणार आहे. आणि त्याला कुठल्याही दवाखान्यात ॲडमिट केलं हं, हं. तर त्याकरता त्याला आम्ही 1.5 लाख रुपये जास्तीत जास्त आणि 7 दिवसाचा खर्च असं त्याला मदत करणार आहे, कुठल्याही रस्त्यावर. आणि जर 50,000 लोकांना जर आपण रस्त्यावर लगेच मदत केली तर त्यांचे प्राण वाचू शकतात, असा एम्सचा रिपोर्ट आहे. दरवर्षी 5 लाख ॲक्सिडेंट होतात, 1,80,000 डेथ्स होतात.
आणि 18 ते 34 एज ग्रुपमध्ये 66% आहे. आणि मी तर माझाही ॲक्सिडेंट झाला होता, या विषयावर मी खूप प्रयत्न करतो. आता कधी कधी तर मी जेव्हा पाहतो, आता काल मी सदरच्या पुलावरून गेलो होतो, त्यांची माफी मागून सांगतो, एक महिला जीनची पॅन्ट मुलगी त्या टाकळी पोलीस लाईन टाकळीकडनं उलट्या दिशेने स्कूटर चालवत तिथून चालले होते. आणि एकंदरीत तिच्या याच्याहून ती चांगली सुशिक्षित असावी. त्यामुळे कायदा पाळण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. पण कायदे कडक केले तर नाही जमत का? जसं किती कडक ऑस्ट्रेलियामध्ये करावे? तुमच्या अकाउंट मधूनच पैसे कटतात, तुम्ही सिग्नल तोडला की आपलेही गळायला लागले, माझ्या कटले ना. हो, तसे नाही ते कटतात. मुंबईच्या ह्याच्यात माझ्या गाडीचा स्पीड माझ्याकडून पैसे कटले, सगळं आपण केले आहे. पण जोपर्यंत तुम्ही बघा, आता मी असं बोलत नाही कारण माझ्या शब्दाचे वेगळ्या अर्थाने वाद होतील, पण जबाबदार नागरिक, संवेदनशील नागरिक याची पण काही पात्रता असली पाहिजे ना. पत्रकार आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, लेखक आहे, हा शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. म्हणजे मी आता शेवटी असं म्हटलं की माझ्या इंजिनियर्सला की या देशातला प्रत्येक व्यक्ती हा वर्ल्ड स्टँडर्डचा ॲथलेटिक्स प्लेअर आहे असं समजून तुम्ही असे रस्त्याची बॉर्डर मोठी उभी करा आणि टोकं लावा, घुसले माझ्या आतमध्ये पुढे मारतील तर, म्हणजे ते मारणार नाही. आता काय करायचं याच्यात? म्हणजे तिथे उडी मारतात, छलांग मारतात. आता या सगळ्या ठिकाणी आता मी मोठे, आता तुम्ही बघा, आता या अमरावती रोडच्या पुलाला मध्ये गार्डन मधून त्याला कंपाऊंड लावला असं का कुदू नये म्हणून. आता हे मी स्वतः एक एक डिझाईन पाहून केलं. म्हणजे आता श्रीकांत जिचकारचं नाव लावलं, ते गोट मारलं, ते काढून टाकलं. मग मी पुन्हा 2 दिवसात पाहिलं नाही दिसलं, मग पुन्हा लावलं नवीन. म्हणजे शेवटी आज फॉरेनमध्ये आपण क्रॉस केलं तर लोक ती गाडी तिथे थांबवतात. हे माणसं बदलवण्याचं काम कोणाचं आहे? आणि याच्यात शिक्षण संस्था, NGO, सामाजिक कार्यकर्ते, वृत्तपत्र, मीडिया, राजकारणी लोक यांनी सगळ्यांनी सहकार्य करावं. कमीत कमी हे जे मृत्यू होतात हे लक्षात घेता इकॉनॉमीला अफेक्ट करतात सगळे. 3% GDPचं नुकसान आहे. आणि किती 3 लाख लोकांचे हातपाय तुटतात दरवर्षी. ते बिचारे त्यांचं आयुष्यात काय होत असेल, ज्यांच्या घरातला एकुलता एक मुलगा किंवा मुलगी अपघातात मरण पावतात, ते किती वाईट अवस्थेत. त्यामुळे वर्तमानपत्रांनी पण सहकार्य करावं. मी तर सतत प्रयत्न करतो. आता जर नागपूर शहरात काल न्यूज छापली तुम्ही की कमी झाले आपण, मला खूप आनंद झाला. कारण मी सतत मागे आहे, ती जे यांच्या मागे सपोर्ट करतो, मीटिंग घेतो. आणि काही चांगले अधिकारी आता या पोद्दारनी छान काम केलं. तुम्ही खरंच एक काम करा, माझी विनंती, माझी मुलाखत काय खूप येतात, पण या लोकांनी काम केलं, त्यांना बोलवा, त्यांनी कसे निर्णय केले. आता एक कॉर्पोरेशनमध्ये एक भोसले नावाचे पुण्याहून आले आहेत, त्यांनी रोड डिझायनिंगमध्ये सुंदर केलं. तर आता मी या दोन्ही डिझाईनला त्याची मुलाखत घ्या कॉर्पोरेशनकडनं. त्यांनी ती कसे डिझाईन केले तरी सगळे रोड करतो आहे, चौक डिझाईन करतो आहे की ते कसे असावे, त्याला मार्किंग कसं असावं. तुमच्या मिनिस्ट्रीकडून तुम्ही काही हे म्हणजे ऍक्सिडेंट होऊ नये किंवा त्याच्यातून एक खासदार रस्ता सुरक्षा समिती आपण एक खूप चांगली संकल्पना राबवली होती. त्याचं नागपूरला चांगलं इम्प्लिमेंटेशन झाले, ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाईड झाले, दुरुस्तीचे काम सुरू झाले. पण इतर ठिकाणी बैठकही होत नाही. आता त्याचं आम्ही त्या खासदारांना पत्र लिहिलं, चीफ सेक्रेटरीला पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, पार्लमेंटमध्ये मी भाषणातून 4 वेळा सांगितलं की तुमच्या अध्यक्ष कमिटी अपॉइंट केली, तुम्ही करा. शेवटी कसं आहे की लोकशाहीमध्ये यू कॅन टेक हॉर्सेस अप टू द वॉटर, यू कॅनॉट मेक मॅन्डेटरी टू ड्रिंक द वॉटर. शेवटी याच्यापेक्षा काय केलं पाहिजे? त्यांचंच काम आहे, त्यांनाही त्यांच्या शेवटी बघा, पब्लिक बिहेवियर, शेवटी तुम्ही जर ह्युमन बिहेवियर बदलणारच नाही. त्यामुळे म्हणून आता मी अमिताभ बच्चन आणि मी तर आता यावर्षी अमिताभ बच्चनलाही बोललो मी. आणि ती कोण नटी आहे परवा तिच्याशी बोललो मी फोनवर, तिला बोलवलं होती म्हणे, पण नितिन गडकरी मेरे साथ बात करेंगे तो मैं आऊंगी म्हणे. मी तिला मैं उनकी फॅन हूँ म्हणे. मी तिला फोन लावला. आलिया भट आणि अमिताभ बच्चन कार्यक्रम केला होता 23 जानेवारीला. तर मी आता दरवर्षी आम्ही अमिताभजी सगळे निशुल्क काम करतात, अक्षय कुमार काम करतात, खूप लोक काम करतात याच्यात रोड सेफ्टीमध्ये.
नाही, रोडचं तर म्हणजे खूपच नियम न पाळणे हा खूपच, आणि लहान मुलांना घेऊन पालकच सिग्नल तोडतात, त्या मुलांवर काय परिणाम होईल? हे अशी कानाला लावलेलं. कारण- हा मोबाईल तसा आहे की मी आता मीटिंगमध्ये बसलो होतो, हा, तर शेवटी मी सांगितलं की मोबाईल बाहेर ठेवा आणि मग या. हा, मीटिंग जो आम्ही चर्चा करून आलो. मी म्हटलं इतकं मोबाईलचा फॅड आहे, अशी गाडी चालवताना हो. ते चालू, गाडी हे करताना, म्हणून ते आम्ही जाहिरात केली. तुम्ही पाहिले का ती अक्षय कुमारची एक जाहिरात आली होती. एक लोकमान्य टिळक रोड असतो, तर तो त्याला थांबवतो गाडीवाल्याला, अक्षय कुमार ट्रॅफिक पोलीसमध्ये आहे. तो म्हणतो अच्छा आप तिलक जी के नातू लगते हो, बहुत बहुत नमस्कार आपको. नहीं बोले मैं उनका नाती नहीं हूँ. तो बोले कौन हो? बोले मेरा कोई संबंध नहीं. बोले ये लोकमान्य तिलक मार्ग है. बोले आप तो बोले रॉन्ग साइड जा रहे हो, मुझे लगा आपके बाप का रोड है इसलिए तो तिलक जी के नाती हो गया. नाही, हा बुट्टीपुरी नागपूर जो नवीन रस्ता करतायत, पूल करतायत, तो म्हणजे नेमकं त्याने काय फायदा होईल आणि काय म्हणजे तिथे त्या आपण त्या चिचबोनच्या पुढे गेले की थोडंसं ट्रॅफिक कमी होतं, सगळं भाग इकडेच असतो. आणि तुम्हाला असं वाटतं तो पेट्रोल पंपापासून सुरू होणार आहे खापरीपर्यंत, नंतर नाही असं नाही आहे. तुम्ही बघा त्याच्यातलं बरोबर तुम्ही विचारला प्रश्न. हा रेल्वेच्या उड्डाणपुलावरून खाली उतरतो. आता प्रॉब्लेम असा आहे की इथून काही भाग जो आहे हा स्टेट PWDकडे NH डिव्हिजनला आहे. इकडनं आपण 6 लेन रोड आणि पूल बांधतो आहे तिथे. आता याच्यात असं आहे की इथून नवीन एअरपोर्टचा रस्ता आहे. आता याचं डिझाईन तयार झालं, याला कॉन्ट्रॅक्ट दिला. आता याने 40% बिलो घेतला कुठेतरी भोपाळची टीम, काल माझ्याकडे आला होता. आता देवेंद्रची माझी मिटिंग झाली. 40% बिल. हां, आमच्याकडे ट्रान्सपरंट आहे का, हा. त्याच्यामुळे आता त्याला काही इलाज नाही. आता तो इथे मोठा रस्ता करायचा, एक वरती लेवल उचलायची आणि इथून विमानतळाची एंट्री आहे. त्याचं एक उत्तम डिझाईन तयार केला, तर ते करायला 200-250 कोटी लागतात. आता याच्यात एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही आहे, तर आता मंगळवार बुधवारी दिल्लीत मिटिंग बोलवली आहे, मार्ग काढू. हा इंटरनॅशनल एअरपोर्टचा आहे आणि इथून हा पूल बनणार. आणि मग काय झालं की पुढे आपण वरती गेलो की मेट्रो आहे आपल्या VCAच्या ग्राउंडच्या आधी. ती मेट्रो अशी वळणार, तर ती मेट्रो जर वळली खापरीच्या पुढे, तर ती करताना आपण पुन्हा असं केला की ज्या ज्या ठिकाणी गावं येतात तिथे खाली रोड, वरती ब्रिज, त्याच्यावरती मेट्रो, असं गुमगावमध्ये करणार, इथे करणार आणि बुटीपुरीला जाणार. आता प्रियंका गांधी तुमच्याकडे येऊन काहीतरी तुम्ही कोणता पदार्थ खाऊ घालू? आणि त्यांच्यासोबत म्हणजे त्यांनी तुम्हाला भेटीची वेळ मागितली होती, तर काय किस्सा होता? नाही, त्यांनी माझ्याकडे भेटीची वेळ मागितली तुम्ही होती. दिलीच नाही म्हणे. नाही, असं नाही, तसं तर होऊ शकत नाही. तुम्ही त्यांना सगळ्यात मी त्यांना भेटीची वेळ मागितली. मी त्यांच्याकडे त्यांच्या ऑफिसला माझ्या ऑफिसने कळवलं होतं की तुम्ही त्यांना ती तारीख मला सोयची कोण सांगा. पुन्हा काही कम्युनिकेशन नाही आलं, तर त्या मला भेटायचं 1-2दा निरोप आले. मी म्हणलं या कधी पण त्यांनी मला विचारलं, ते आल्या माझ्याकडे, त्यांची 4ही कामं मी करून दिली. टॉप स्टोरी आहे महिन्यातली गुगलवरची. आणि पण त्यांना काय खाऊ घातलं हे तुमच्याकरता महत्त्वाचं असं आहे की तुम्ही चंद्रपूरचे आहात. आपल्याकडे तांदूळाचं पीठ केल्यानंतर हो, त्याला उकडवतात, हो, ती उकड म्हणतात, ती हो, त्याचे गोल बॉल करतात. हो, तर मी त्याची माझी रेसिपी आहे. हो, तर त्याच्यामध्ये हे जे लाल मिरच्याचे असतात ना हो, तुकडे, हो. ते काय म्हणतात पिझ्झावर टाकतात, त्याचे चिली फ्लॅक्स आहेत. तसं मी त्याच्यात हिरवं सांबार, मिरची, असं मग चटणी तयार केली, ती त्याच्यात टाकतो आणि मग ते स्टीममध्ये हे करतो. आणि कच्चं तेल आणि ही हिरव्या मिरचीची चटणी, खोबरं, लिंबू आणि ती घालून मग ते. तर मी माझ्याकडे माझा बुधवार गुरुवार पार्लमेंटमध्ये क्वेश्चन आवर असतो. तर मला त्या दिवशी मी क्वेश्चन आवर आटोपला की सगळ्या खासदारांना भेटतो. 150-150, 200-200, 100 खासदार येतात. सगळे अधिकारी असतात बसलेले, इकडे सगळे लोक येतात. 2-2.5 तास 3 तास काम होते तर हो, नाही तर नाही. फटाफट निर्णय होतात, सगळे येत राहतात. तर सगळ्यांना मग चहा कॉफीचं हे त्या दिवशी हे केलं होतं, त्यांना आवडलं ते दिलं. पण असे म्हणजे राजकारणात कटुता नको, चांगले संबंध हवे, हे तुम्ही खूप पाळत असता. आणि ते राजकारण मला जर एखादी गोष्ट नाही आवडली तर मी त्याला तोंडावर
सांगतोय का की मला नाही आवडलं आणि त्याने मला सांगितलं की काय तर मी समजून घेतो. म्हणजे माझा असा आग्रह नसतो की मी बरोबर आहे, तर मी डायलॉग असतो प्रत्येकाशी. तर ते आता संवादी राजकारणात असलं पाहिजे राजकारण. बिलकुल असला पाहिजे. नागपूरमध्ये काल मी रमेश बंग यांना त्यांच्या यशोधीला गेलो होतो, कार्यक्रमाला. ते चतुर्वेदी सगळं होतं. आता कसं आहे की प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून नये. हे बघा, माझी पार्टी, माझा विचार पक्का आहे. निवडणुकीच्या 15 दिवसात प्रत्येकाने आपलं काम करावं, पण मग आपण एकमेक दुश्मन थोडी आहोत. बोलायचं नाही, हसायचं नाही असं थोडी आहे. मी साधारणतः बायंडला जे मला अशी नेते आहेत नागपुरात की जे निव्वळ मला इतक्या शिव्या देतात, माहिती आहे. पण मी तरी त्यांच्याशी चांगलं वागतो. पण सुडाचं राजकारण नकोच ना कोणत्याही मी लोकशाहीत. बिलकुल विरोधात आहे आणि मी कधीच कोणाचं वाईट नाही करत. ठरवून टाकलं की ज्याने माझं वाईट केलं असेल त्याचे मी वाईट नाही करणार. पण अलीकडे खूप सुडाचं राजकारण दिसते आपल्याला. हा व्यक्तिनिरूप सगळ्याच पक्षात वेगळ्या प्रकारचे लोक असतात, प्रत्येकाचं वेगळं कल्चर आहे. पण तुमची म्हणजे लोकशाही 4 स्तंभावर उभी आहे. एक मीडिया आहे, एक ज्युडिशरी आहे, एक लेजिस्लेटिव्ह विंग आहे आणि एक एक्झिक्युटिव्ह विंग आहे. आणि आपण चौघांनी मिळून ही लोकशाही सुदृढ केली पाहिजे. ही जबाबदारी एकाची नाही आहे, सगळ्यांची आहे, गुणात्मक. आणि अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, सरकारें आएगी चली जाएगी, प्रधानमंत्री आएंगे चले जाएंगे, देश देश रहने वाला. शेवटी ही लोकशाही आणि हा देश टिकणार आहे. आम्ही आता एकेकाळी विद्यार्थी होतो, आता युवा कार्यकर्ते होता. आमचंही पण आता कार्यकाळ संपत आला, नवीन जनरेशन येईल. तर आपण त्या जनरेशनला गुणात्मकरित्या विकसित करून त्यांना चांगला आदर्श म्हणून त्यांना आपण सोपवलं पाहिजे. आणि माझं असं अनुभवातून मत झालं आहे की आपण काही आदर्श तत्व सगळे ठेवून जेव्हा काम करतो तेव्हा म्हणून काही लोक आपल्याला निवडून देत नाही असं नाही. हेही मला मान्य आहे की पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉम्प्रोमाइजेस, कंपल्शन्स, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्रडिक्शन्स. पण किती कॉम्प्रोमाइज करायचं, किती खाली जायचं हे तुमच्या हातात आहे, काय करायचं आणि काय नाही. मी काही गोष्टी करून चुकलो आहे, म्हणून मी बावनकुळेंना म्हणतो की मी करून चुकलो आहे, तुम्ही करता. मी करून चुकल्यावर मला अनुभव आला, तुम्हाला यायचा आहे, जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला पटेल. ते नाही आलं तर नाही आलो निवडून, पण नाही करायचं. काहीतरी गोष्टी कसं आहे राजकारणात, तुम्ही नाही निवडून आले का मरता का तुम्ही? आपलं बाकी धंदे आहेत, संध्याकाळी 8 वाजले हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, नाटक आहे. परवा गेलो तो नाटक 9 वाजता. मी मराठी नाटक सुंदर हा चांगला त्या काय सुंदर केलं काम. आपण आनंदात जिओ ऑर्जिन येतो. आपल्या विचाराने आपण म्हणू तेच सगळं खरं असं नाही. जे दुसऱ्या त्याचा रिस्पेक्ट करून चांगलं असेल तर स्वीकार करून, नसेल तर त्याला सांगू की आम्हाला हे वाटतं का बे. तुम्ही सर राजकारणाव्यतिरिक्त पण नाटकांमध्ये अनेकदा वेगवेगळ्या विषयांवरती बोलताय, म्हणजे जसं मुलांचे व्यवसाय असो, खानपान असो, तुमचं शेती असो, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला मग त्रास होतो का पुढे की त्याच्यात माझ्याशिवाय मला तुमच्याशी घेणं जाणार नाही काय? मी कधीच देवेंद्रजींना फोन नाही का तू काय लिहिलं आणि काय नाही लिहिलं. हा चुकीचं लिहू नका एवढं एखाद्या वेळी म्हणतो, किंवा तुमची माहिती घेऊन घ्या. इफ यू कन्व्हिन्स की ते चूक असेल ना. पण राजकारणा व्यतिरिक्त म्हणजे टू द पॉइंट फक्त राजकारण सगळे लोक बोलतात, पण तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त खूप बोलता. मी राजकारणाच्या म्हणजे पब्लिक प्लॅटफॉर्मवर पॉलिटिक्सच बोलतो, बाकी काय. पण राजकारणाच्या व्यतिरिक्त शाळेत जाऊन राजकारण नाही बोलत, किंवा मी सांस्कृतिक कार्यक्रमात राजकारण नाही बोलत, स्पोर्ट्समध्ये राजकारण नाही बोलत. आणि हे आपण ठरवलं पाहिजे, क्रीडांगणावर स्पोर्ट्सबद्दल बोललं पाहिजे. म्हणजे विषयाला सोडून बोलणं हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. आणि हा केवळ राजकारणाचा नाही आहे, हा पत्रकारांमधला आहे. हा डॉक्टर, प्रोफेसर कुठेही काही बोलतात. म्हणजे कोणाचा मृत्यू झाला तर श्रद्धांजली सभेत कसं बोला याचा विवेक मोठ्या मोठ्या लोकांना राहत नाही. जे बोलले ते बोलतात. त्याच्यामुळे शेवटी मला असं वाटतं की आपली संघटना, आपली पार्टी, आपली मतं कायम ठेवून
आपण इतरांच्या मतांचाही सन्मान ठेवून आपण उत्तम रिलेशन ठेवू शकतो. आणि दुश्मनी तर प्रश्नच नाहीत काय. शेवटी जनता ठरवेल ना. एखादी गोष्ट तुमची नाही पटली तर जनता ठरवेल. आता निवडणूक आहे, तर आता आम्ही जाऊ, आम्ही हे कामं केले, हे नाही केले, हे अर्धवट आहे, हे करण्याचा प्रयत्न करू. माझा आग्रह असतो, खोटं बोलू नका, कुठे आश्वासन देऊ नका. जे होत असेल तर द्या, नाही तर सांगा की नाही शक्य आहे. मी नाही या 40 वर्षात तुम्हाला मिळेल असं कुठलं की मी बोलून गेलो आणि मी केलं नाही. हा हेही तुम्हाला माहिती, मी पब्लिकली अडचण होईल पार्टीची माझी असं समजून हे होत नाही, नेहमी करणार नाही, हे बोललो. हे लोकांशी विश्वासघात करण्याची गरज असते. जनता ही मायबाप आहे, परमेश्वर आहे, आणि हिच्या जीवन सुसह्य करणे आपलं राजकारणातलं आव्हान आहे. मी काही साधू संन्यासी नाही, माझाही परिवार आहे, मुलं बाळं आहे, कामधंदे आहे. पण मी ठरवलं की हे संपल्यानंतर मी आता समाजाकरता, देशाकरता काम करेन. सर, पंतप्रधानचं कधी पण नाव पुढे आलं तर नैसर्गिक दावेदार म्हणून तुमचंच नाव पुढे येतं. तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? पृथ्वीराज चव्हाणांच्या स्टेटमेंट नंतरही पुन्हा चर्चा झाली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी पंतप्रधान. माझ्या डोक्यात काय नाही. मला पंतप्रधान मी उत्सुक नाही, महत्वाकांक्षा नाही, उमेदवार नाही. राष्ट्रपती तर व्हायचंच नाही. राष्ट्रपती तर होतं नाही. राष्ट्रपतीचं एक वेगळं लाईफ आहे, गव्हर्नरचं वेगळं लाईफ आहे. मला आता येणाऱ्या काळात मी एक आयुष्यात ठरलं होतं की खूप दिवसापूर्वी इमोशनली ठरलं होतं. जेव्हा मी अडवाणीजी इथे आले होते तेव्हा आदिलाबादवरून मी त्यांना घेऊन आलो होतो. तेव्हा आदिलाबाद नंतर यवतमाळ जिल्ह्यातली 2-4 गावात एक गेलो, तिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तुम्हाला आठवते गाव मी विसरलो ना, तर तिथे त्या बोरी असेल ते पाटणबोरीच्या तितक्यात कुठेतरी एक तरुण महिला होती, तिचं वय 24-25 आहे. ती रडत होती. मला खूप वाईट वाटलं. त्यावेळी मी माझ्या मनात आलं की आपल्या आयुष्यात आता काही या कॉज करता काम नाही. मी सध्या माझी सगळ्यात जास्त प्रायोरिटी शेतकरी, ग्रामीण आणि कृषी क्षेत्राला. आणि मी इथे मदर डेअरी आणली. आता ती सगळी 850 50 लाख लिटर पर डे दूध घेऊन दुधाने शेतकरी समृद्ध होणार. दुसरं मला 15 डिलीट मिळाल्या, 14 मिळाल्या, 15 घ्यायला जायचं. त्यातल्या 7 वॉटर कॉन्झर्वेशनला आहे. जलसंवर्धनाचा 25 वर्षांनी माझं एनजीओन मी काम करतो. तर जलसंवर्धन करणं, तिथे पाणी येणं विहिरीला, त्याच्यावर सोलर पंप लावणं, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग, एक्सपिरियन्स, आता AI इन ॲग्रिकल्चर, आणि संत्रा, नंतर तूर आणि ऊस, 3 पिकावर SOP तयार झाली. मी स्वतः शेती करतो, माझी पत्नी शेती बघते. आणि माझ्याकडे आता AI आहे. अमेरिकन सॅटेलाईटच्या मदतीने मायक्रोसॉफ्ट, गुगलचा उपयोग करून मी खूप खुशीत असतो माझ्या गावात. मला शेतात आणि माझ्या गावात सगळ्यात आनंद मिळतो. तिथेच राहून जास्तीत जास्त काम करायची इच्छा आहे. बाकी मला माझ्या अवकादी हैसियतपेक्षा खूप जास्त मिळालं. इतकी ठाराठूर झोप लागते मला की मी तुम्हाला सांगितलं. मी आज सकाळी जरूर 2.5 तास व्यायाम करतो. आणि मी आज उठवलं त्याने मला कळलं नाही मी कुठं की शांत. त्याचं कारण भविष्याचा काही विचार करत नाही. मग आता आर्थिकदृष्ट्या कर्ज खूप होतं तेव्हा मला थोडं त्याचं टेन्शन राहिलं. मुलं सांभाळतात ती आता जवळपास नाही, चिंता नाही. मला खुश आहे मी. आणि विचार मी खूप लोकांना खरं नाही वाटत, मी सत्य मला माझा रोज विचार घरात एकच विचार विनिमय चालतं की सकाळी पंडितून म्हणाला की आज क्या खाना. मग मी रोज बायकोचा माझा संवाद आहे. आता मी तुमच्याकडे होते यूट्यूबमध्ये पाहतो ही मेथी अशी टाकली, ते पाठवतो. रोज नवीन नवीन प्रयोग करतो. आज समोसे बरोबर नव्हते, ते कसे करा. मी साधारणतः त्याच्यातच वेळ मला आपला चांगला लाईफ आहे. आज साईना देणार नाही, तीच आहे जेवायला देणार. सर, एक शेवटचा प्रश्न. नेहमी तशी चर्चा होते समजा आणि भाजपमध्ये मतभेद आहेत म्हणून, सरकार आणि संघात मतभेद आहेत म्हणून. तुम्ही कसं पाहता?
नेमकं काय विषय? संघ विचार हा आमचं लाईफ कन्व्हिक्शन आहे आणि संघ विचाराच्या माध्यमातून या राष्ट्राचं पुनर्निर्माण होऊ शकतं ही श्रद्धा आहे आणि विश्वास आहे. असे कुठले मतभेद नाही.